भरपूर लेयर्स असलेली आणि कुरकुरीत अळूवडी आज आपण तयार करत आहोत। कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण अगदी कुरकुरीत हाताने सहज भुगा होईल त्याचबरोबर भरपूर लेयर्स असलेली अळूवडी कशी तयार करायची ते पाहूया। ही अळूवडी तयार करत असताना तुम्हाला शिकायला मिळणार आहे की बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असावी, अळूवडी खाल्ल्यामुळे कशात खवखव होऊ नये यासाठीचे देखील टिप्स। त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अळूवडी करण्यासाठी या ठिकाणी पाणी घेतलेले आहे। ही अळूवडीचे पाणी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता यासाठी आपल्याला लागणार आहे 3 कप बेसन पीठ, त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर या ठिकाणी पांढरे तीळ टाकले। आता या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा केलेला होता त्यामध्ये आपण अगदी काही चिंच देखील त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। आणि हा जो ठेचा आहे तो आपण छान असा पाट्यावर वाटून घेतला आहे, त्यामुळे ही अळूवडी चवीला अगदी अप्रतिमच अशी होणार आहे। तर मग तुम्ही जर चिंचेचा कोळ सेपरेट करून घेतला तरी चालणार आहे, परंतु अळूवडी खाल्ल्यामुळे घशात होणारी जी खवखव आहे ती कमी व्हावी यासाठी आपण यामध्ये चिंचेचा कोळ ॲड केलेला आहे। या ठिकाणी छान असं मिक्स करून घ्यायचं, एकाच वेळेस पाणी टाकायचं नाही, बॅटर छान असं मिक्स करत करत पाणी टाकायचं। हे पहा, बॅटरची कन्सिस्टन्सी यापेक्षा खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, छान परफेक्ट असावी। त्याचबरोबर पाणी छान स्वच्छ धुवून झालेली आहे। आता या पानांचे जे शिरा आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे। अळूवडी खाल्ल्यामुळे घशात खवखव होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या अळूच्या पानाच्या शिरा असतात, त्यामुळे शक्य होतील तेवढ्या काढून टाकायच्या। त्याचबरोबर या ठिकाणी पाणी घेताना जर कवळी पाने तुम्हाला उपलब्ध झाली तर नक्कीच ती वापरा, जेणेकरून त्या पानांना खूप जास्त शिरा राहत नाही। आणि अगदी मोठ्या आकाराची जरी पाने मिळाली तरी शक्य होतील तेवढे शिरा काढण्याचा प्रयत्न करा। आता अळूवडी खाल्ल्यामुळे होणारी घशातील खवखव कमी करावी किंवा होऊच नाही यासाठीची आणखीन एक सिक्रेट टिप्स या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। या ठिकाणी 3 ते 4 पानांच्या शिरा मी काढून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बेसन पीठ लावून घ्यायचं। आता बेसन पीठ लावत असताना खूप जास्तही लावू नका किंवा खूप कमीही लावू नका, अशा पद्धतीने अगदी मध्यम असं हे पीठ लावून घ्यायचं। सगळ्या बाजूने एकसारखं लावून घ्यायचं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ही अळूवडी जर तव्यावर लावायची असेल शिजवण्यासाठी अगदी 2 पानाचीच लावून घ्या, जेणेकरून ती पटकन शिजेल। परंतु तुम्हाला जर खूप जास्त लेयर्स असलेली अळूवडी पाहिजे असेल ना तर अशा पद्धतीने 4 पानं, 5 पानं किंवा 6 पानांची एकत्र हा अळूवडीचा रोल करायचा। हे पहा, अशा पद्धतीने एक मोठं पान ठेवायचं, त्यावर सगळ्या बाजूने अशा पद्धतीने पाने ठेवत चालायचे आणि त्या पानांना छान असं पीठ लावून घ्यायचं। हे पहा, तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं साधारणतः 4 पाने मी या ठिकाणी लावलेली